सर्व आयटी गँगचं पुन्हा एकदा स्वागत. आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनल टेक मॅथ मध्ये खूप मुलांच्या खूप कमेंट आलेले आहे. सर अजून ऍडमिशन झालेलं नाही, सर टक्केवारी कमी आहे, सर आम्ही कसं करू, सर तिसरी प्रवेश फेरी कधी आहे, सर चौथी प्रवेश फेरी कधी आहे. तर अशा बऱ्याचशा कमेंट आल्या. सर्व कमेंट मी वाचलेल्या आहे, काही टेन्शन घेऊ नका. प्रत्येक कमेंटचा आणि तुमचा प्रत्येक प्रश्न सॉल्व्ह होईल असं जे व्हिडिओ आहे हे मी आता तुमच्यापर्यंत पोहोचवतो. आज आपण काय बघणार आहे, जो आपला काउन्सिलिंग राऊंड असतो. काउन्सिलिंग राऊंड म्हणजे काय, समुपदेशन फेरी जी आपली असते, ही समुपदेशन फेरी कधी होणार आणि ती कशी असते आणि नेमकं त्याच्यामध्ये काय होतं, तर ते सर्व डिटेल मी आज तुम्हाला इथं सांगणार आहे. ज्या ज्या मुलांचे ऍडमिशन झालेले नाहीये त्या मुलांसाठी ही सर्वात भारी संधी असते. कोणती, काउन्सिलिंग राऊंड. फक्त त्याच्यात तुम्हाला एकच कॉम्प्रोमाइज करावं लागते. ज्या तुम्हाला ट्रेड म्हणजे जी तुम्ही ट्रेड ठरवाल तीच भेटेल असं काही नाहीये. तिथं ज्या ट्रेड अवेलेबल असेल त्या तुम्हाला चॉईस करावं लागेल, एवढाच त्याचा प्रॉब्लेम आहे. त्याआधी आता पहिला तिसरा राऊंड आणि चौथा राऊंड याच्या ज्या तारखा आहे या तारखा आपण क्लिअर करून घेऊ. ऍक्च्युली ही व्हिडिओ मी एवढा लवकर बनवणार नव्हतो, पण खूप मुलांचे खूप प्रश्न होते की सर आम्ही कसं करू, काय करू, आमचं ऍडमिशन होईल का नाही, कसं करू, दुसरीकडे ऍडमिशन घेऊन ठेवू का. तर मी काय बोललो, ज्या मुलांचा मेरिट नंबर खूप लांब असेल त्यांनी हमखास दुसरीकडे ऍडमिशन घेऊन ठेवा. आलं लक्षात. त्या ऍडमिशन किंवा आयटीचं ऍडमिशन तुम्हाला कॅन्सल करता येऊ शकतं, काही प्रॉब्लेम नाही. आणि पैसे पण काही फारसे खर्च होत नाही. 950 रुपये 1000 रुपये फी असते आणि ती पण पूर्ण भरावीच लागते असं काही नाहीये. त्यामुळे तुम्हाला काय, जर तुम्ही ऍडमिशन घेऊन ठेवलं तर तुम्हाला दुसरीकडचं ऍडमिशन जे हे कॅन्सल करता येऊ शकतं. तर सेफ साईड म्हणून जर तुमचा मेरिट नंबर लांब असेल, 200 300 500 600 असा मेरिट नंबर असेल तर तुम्ही नक्कीच दुसरीकडे ऍडमिशन घेऊन ठेवा. अजून दुसरी गोष्ट, काउन्सिलिंग राऊंड म्हणजे काय ते आपण पहिले क्लिअर करून घेऊ. आता बघा, पहिली तिसरी जी फेरी, तिसरी फेरी आपली कधी होणार आहे, तिसरी प्रवेश फेरी, तर ती होणार आहे आपली 9 ऑगस्टला. ठीक आहे. अजून 3-4 दिवसांनी जी तिसरी फेरी हिचा निकाल लागणार आहे संध्याकाळी 5 वाजेपर्यंत. प्रोसिजर आतापर्यंत जी होती पहिल्या फेरीची दुसऱ्या फेरीची सेम ऍज टू ऍज जसल्या तशी तिसऱ्या फेरीमध्ये होणार आहे. आलं लक्षात. पण ही फेरी कधी लागणार तुमची 9 ऑगस्टच्या दिवशी. त्यानंतर जी आपली चौथी फेरी, आता बऱ्याच मुलांचा असा पण मेसेज आला की सर जो ऑप्शन फॉर्म आहे हा ऑप्शन फॉर्म भरला जात नाहीये का बरं, त्याचं पण कारण सांगतो. व्यवस्थित ऐका फक्त आणि व्हिडिओ शेवट पर्यंत व्यवस्थित बघा. आता पहिले यांचं सांगून देतो, तिसऱ्या फेरीला ज्यांचा नंबर लागलाय त्यांना मुदत किती दिवस आहे, 10 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट या दिवसांमध्ये त्यांना ऍडमिशन घ्यायला मुदत आहे. ज्या मुलांचे ऑप्शन फॉर्म भरले जात नाहीये, कोणाचे ज्यांनी ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलेले, पहिल्या दुसऱ्या प्रवेश फेरीमध्ये भाग घेतलेला आहे, अशा मुलांचे ऑप्शन फॉर्म 10 ते 14 तारीख या तारखेमध्ये भरले जातील. आलं लक्षात. कोणत्या मुलांचे तिसऱ्या चौथ्या प्रवेश फेरीसाठी ऑप्शन तुमचे या दिवसांमध्ये भरले जातील. त्यानंतर चौथी प्रवेश फेरी कधी होणार आहे, ती साधारण आपली 20 ऑगस्टला होणार आहे. कधी, 20 ऑगस्टला. आणि त्यानंतर 21 ते 24 ऑगस्ट. आता हा सर्वात महत्वाचा दिवस आहे बघा, 21 ते 24 ऑगस्ट किंवा 17 जुलै ते 24 ऑगस्ट. आलं लक्षात. हा सर्वात महत्वाचा दिवस आहे. का बरं महत्वाचा दिवस आहे, आतापर्यंत ज्या मुलांनी नवीन रजिस्ट्रेशन केलंय, म्हणजे रजिस्ट्रेशन खूप उशिरा केलेलं आहे, फॉर्म कन्फर्म केला, रजिस्ट्रेशन केलं, त्यानंतर जे तुमचे ट्रेड आहे हे ट्रेड तुमचे आता भरले जात नाही. हा जवळपास 90% मुलांचा हा प्रश्न आहे. तर त्या ट्रेड कावर भरल्या जात नाही, तुम्ही जे ऍडमिशन आहे किंवा ऍडमिशनचं जे रजिस्ट्रेशन आहे हे रजिस्ट्रेशन फार कसं केलंय, उशिरा केलेलं आहे. बरोबर. उशिरा केलं असल्यामुळे तुमची जी नोंद आहे ही फक्त आणि फक्त काउन्सिलिंग राऊंड साठी होणार आहे. आणि तुम्ही जे ऑप्शन फॉर्म भरणार आहे हे फक्त आणि फक्त काउन्सिलिंग राऊंड साठीच भरले जाणार आहे. आलं लक्षात. मग काउन्सिलिंग राऊंडचे ऑप्शन फॉर्म कधी भरले जाणार आहे, 17 जुलै ते 24 ऑगस्ट याच दरम्यान तुम्हाला जे तुमच्या ट्रेड आहे, सॉरी रजिस्ट्रेशन आहे, रजिस्ट्रेशन करायचं आहे. रजिस्ट्रेशन नंतर 24 ऑगस्ट नंतर, व्यवस्थित ऐका, 24 ऑगस्ट नंतर तुम्ही जे ऑप्शन फॉर्म आहे हे ऑप्शन फॉर्म भरू शकता. आता सर्वात महत्वाचं, काउन्सिलिंग राऊंड काय असतं आणि त्याची तारीख काय. तो जो आपला काउन्सिलिंग राऊंडलाच आपण काय म्हणत असतो, संस्थास्तरीय समुपदेशन फेरी. आता काय आहे काउन्सिलिंग राऊंड बघा. आता समजा एखाद्या आयटीमध्ये 600 मुलांचं ऍडमिशन असेल, किती मुलांचं, 600, तर त्यापैकी समजा वेगवेगळ्या ट्रेडला सर्व ट्रेडचे मिळून 400 मुलांनी ऍडमिशन घेतले असेल, तर आता किती जागा रिकाम्या आहे, तर 200 जागा या ब्लँक आहे. मग त्या ब्लँक जागा या राऊंडने भरल्या जातात. कोणत्या राऊंडने, काउन्सिलिंग राऊंडने. बरोबर. मग एकच मिनिट, ठीक आहे. हा, कोणत्या राऊंडने भरल्या आता, संस्थास्तरीय समुपदेशन फेरी. जागा किती होत्या, 600. भरल्या किती गेल्या, 4 राऊंड पूर्ण होईपर्यंत जेवढ्या जागा भरल्या जातील त्या जागा परत येऊ नाही. आता काय होतं, बऱ्याच मुलांचा नंबर लागतो, ते पण ऍडमिशन घेत नाही, त्यांचं पण ऍडमिशन कॅन्सल होऊन जातं, त्या जागा पण याच्यात काउंट होता. अशा सर्व मिळून समजा 200 जागा शिल्लक असतील. किती, 200 जागा शिल्लक असतील वेगवेगळ्या ट्रेडच्या म्हणजे फिटर, टर्नर, मशिनिस्ट, ग्राइंडर, इलेक्ट्रिशियन, कोपा. समजा या ट्रेडच्या 3, या ट्रेडच्या 2, या ट्रेडच्या 4, या ट्रेडच्या 5, या ट्रेडच्या 8, या ट्रेडची 1, अशा जर जागा शिल्लक असेल तर या सर्व जागा मिळून किती जागा शिल्लक असतात, 200 जागा शिल्लक असतात. आणि ह्या उरलेल्या जेवढ्या पण जागा आहे या सर्व जागा कोणत्या राऊंड मध्ये भरल्या जातात, काउन्सिलिंग राऊंड मध्ये. बऱ्याचशा मुलांचं याच राऊंडला ऍडमिशन हे होत असतं. आता काउन्सिलिंग राऊंड मध्ये होतं काय, जे पण मुलं असतील ज्यांनी आतापर्यंत ज्यांचं ऍडमिशन झालेलं नाहीये त्यांना फक्त आणि फक्त काउन्सिलिंग राऊंडची हजेरी लावावी लागते.
काय लावावं लागते, हजेरी लावावं लागते. आणि ही हजेरी तुम्हाला त्या संस्थेमध्ये जाऊनच करावं लागते. म्हणजे समजा आता तुम्ही सातपूर आयट्यासाठी नोंद केली, कोणत्या आयट्यासाठी, सातपूर आयट्यासाठी, सातपूर आयट्यासाठी समजा तुम्ही नोंद केली नाशिकच्या, तर तुम्हाला ह्याच आयट्यामध्ये जाऊन त्या दिवशी तुम्हाला काय करावं लागेल, हजर राहावं लागेल. आणि हजर राहिल्यानंतर त्या दिवशी जेवढ्या पण इथं ट्रेड शिल्लक असतील, समजा 3, 2, 4, 5, 8, 1, बरोबर आहे, या एवढ्या ट्रेड शिल्लक असतील. ठीक आहे. आता ह्या ट्रेडची जी यादी आहे ही बाहेर डिस्प्लेवर लावलेली राहील. ही यादी लावलेली असताना तुम्हाला त्याच्यातले काय करावं लागते, ट्रेड चॉईस करावं लागते तुमच्या टक्क्यांनुसार. समजा तुम्ही बोलले आम्हाला हे पण चालेल, मला हे पण चालेल, मला हे मला कोणती पण ट्रेड चालेल, तर तुमच्या टक्क्यांनुसार तुम्ही ज्या ज्या ट्रेडला फिट बसता त्या त्या ट्रेडची तुम्हाला अलॉटमेंट त्या जागेवर लगेच जागेवर तुम्हाला भेटून जाईल. मग तुम्ही ठरवायचं की समजा आता एखाद्या मुलाला 80% 80 एवढे तर नाही राहिलं, समजा एखाद्या मुलाला 60% आहे आणि तो या 3 ट्रेड साठी इलिजिबल आहे. या समजा टर्नर पण आहे, फिटर पण आहे आणि मशिनिस्ट पण आहे. समजा तो या 3 ट्रेड साठी जर इलिजिबल असेल तर तो ठरवेल त्याला कोणती ट्रेड पाहिजे. जर 3 ट्रेड साठी इलिजिबल असेल तर, जर त्याला टक्के याच्यापेक्षा कमी असेल तो कदाचित एका ट्रेड साठी एलिजिबल असेल, मग ते त्याने ठरवायचं ऍडमिशन घ्यायचं किंवा नाही घ्यायचं, ही त्याची मर्जी. मग आता समजा तो 3 ट्रेड साठी एलिजिबल असेल, त्याने निवडली फिटर, मग फिटर ट्रेड मध्ये त्याचा त्याच दिवशी त्याच जागेवर तिथं लगेच त्याचं ऍडमिशन हे होऊन जातं. तुम्हाला फक्त ओरिजिनल कागदपत्र घेऊन तिथं हजर राहावं लागतं. आणि ते तुम्हाला जेवढे, फक्त प्रॉब्लेम याच्यात एकच आहे, ते तुम्हाला ट्रेडचे जेवढे ऑप्शन देतील तेवढेच ऑप्शन तुम्हाला चॉईस करावं लागेल. समजा एखाद्याला पाहिजे असेल इलेक्ट्रिशियन, ठीक आहे, इथे एखाद्याला पाहिजे असेल इलेक्ट्रिशियन, पण इलेक्ट्रिशियनचा जागा रिकामा नाहीये, तर मग ही ट्रेड तुम्हाला भेटणार नाही. एखाद्याला पाहिजे असेल फिटर, तर फिटरच्या जागाच नाहीये, मग ते तुम्हाला कसं ऍडमिशन देणार आहे, बरोबर आहे. त्यामुळे ज्या ट्रेडच्या जागा रिकाम्या आहेत त्याच ट्रेडचा तिथं डिस्प्ले लावलेला असतो आणि त्याच ट्रेडसाठी तुम्हाला अप्लाय करता येतं. आता मग ही सर्व माहिती तुम्हाला कुठे भेटेल, ही सर्व माहिती तुम्हाला आपले जे ऍडमिशनचं पोर्टल आहे याच्यावर आदल्या दिवशी भेटून जाईल. त्याची नोंद कशी करायची ते पण मी तुम्हाला सांगून देईन. त्याआधी अजून 1-2 काय महत्वाचे मुद्दे आहेत ते आपण इथं वाचून घेऊ. बघा, सर्वात पहिले त्यांनी काय म्हटलंय, सर्व शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील रिक्त जागा संस्थास्तरीय समुपदेशन फेरीद्वारे भरण्यासाठी उपलब्ध राहतील. जे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं, काय जेवढ्या पण रिक्त जागा असतील त्या तिथं भरण्यासाठी उपलब्ध असतील. त्यानंतर सदर प्रवेश फेरीकरता उपलब्ध जागांचा तपशील संकेतस्थळावर प्रकाशित करणे. म्हणजे 26 ऑगस्टच्या दिवशी तुम्ही जेवढ्या पण राहिलेल्या जागा आहेत, व्हॅकंट सीट्स आहे, तेवढ्या पण व्हॅकंट सीट तुम्ही काय करू शकता, ऑनलाईन आपल्या वेबसाईटवर बघू शकता. कसं बघायचं हे मी तुम्हाला 25 ऑगस्टला रात्री सांगून देईल. त्यानंतर समुपदेशन फेरीसाठी पात्र उमेदवार व नव्याने अर्ज भरलेल्या उमेदवारांची समुपदेशन फेरीसाठी एकत्रित गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे व उमेदवारांना SMS द्वारे कळवणे. आता जेवढ्या पण मुलांनी काउन्सिलिंग राऊंडला अप्लाय केला असेल, जशी तुमची पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या राऊंडला मेरिट लिस्ट लागली, तशी पुन्हा एकदा तुमची लिस्ट लागेल आणि त्यानुसार तुम्हाला मेसेज पण येईल आणि कोणती कोणती ट्रेड तुम्हाला अलॉट झालेली आहे हे पण तुम्हाला समजून जाईल. त्यानंतर नोंदणीकृत तथा अप्रवेशित उमेदवारांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्था निहाय व व्यवसाय निहाय रिक्त जागांचा अभ्यास करून संस्थास्तरीय समुपदेशन प्रवेश फेरीसाठी आपल्या प्रवेश खात्यात प्रवेश लॉग इन करून शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत समुपदेशन फेरी करता नोंदणी करणे. तुम्हाला 27-28 ऑगस्ट एकच काम करायचंय. जेवढा पण रिक्त जागा आहे किंवा जो पण आयट्यामध्ये जागा रिकाम आहे, तुम्हाला ज्या पण आयट्यासाठी अप्लाय करायचंय त्या आयट्यावर फक्त तुम्हाला काय करायची, ऑनलाईन हजेरी लावायची. काय करायची, फक्त ऑनलाईन हजेरी लावायची. त्याला आपण मार्क अटेंडन्स असं म्हणतो. काय म्हणत असतो, मार्क अटेंडन्स असं त्याला आपण म्हणत असतो. कसं करायचं, काय करायचं ते मी तुम्हाला त्या तारखेला सांगून देईन. त्यानंतर संगणक प्रणालीद्वारे संस्थास्तरीय समुपदेशन फेरीसाठी संस्थानिय गुणवत्ता यादी प्रकाशित करणे, समुपदेशन फेरीसाठी वेळ व दिनांक बहाल करणे व याबाबत उमेदवारास त्याच्या प्रवेश खात्यात SMS द्वारे माहिती देणे. समजा ज्या मुलांचा ऑनलाईन नंबर लागून गेला, ठीक आहे, त्या मुलांनी काय करायचं, त्यांना मेसेज येऊन जाईल, त्यांनी 29 ऑगस्टला काय करायचं, जाऊन ऍडमिशन घेऊन टाकायचं. तिथं तुम्हाला आयट्याचं नाव राहील, आयट्याचं लोकेशन राहील, कोणती ट्रेड आहे ते पण राहील, हे सर्व लगेच तुम्हाला मेसेज येऊन जाईल. लगेच 29 ऑगस्टला तुम्ही जाऊन काय करायचं, ऍडमिशन घेऊन टाकायचं. समजा तसं नाही झालं तर तुम्ही अजून काय करू शकता, दिलेल्या वेळ व दिनांकास हजर असलेल्या उमेदवारांना त्यांच्या गुणवत्ता क्रमांकानुसार समुपदेशन फेरी करता बोलवणे व प्रवेशाकरता उपलब्ध जागा, उमेदवाराची मागणी, उमेदवाराची अर्हता या आधारावर प्रवेशाच्या जागांचे वाटप करणे. हे मी तुम्हाला पहिलेच बोललो. काय 30 आणि 31 ऑगस्ट या दिवशी तुम्हाला काय करायचंय, जर समजा तुम्हाला मेसेज आला नाही, तुमचा नंबर लागला नाही, तर तुम्ही काय करायचं, त्या आयट्याला व्हिजिट करायचं. ज्या आयट्याला तुम्ही मार्क अटेंडन्स केले त्या आयट्याला जाऊन तुम्ही व्हिजिट करायचं. आता त्या आयट्यात गेल्यानंतर तिथं तुमच्या गुणवत्ता यादी म्हणजे काय, तुम्हाला असलेल्या टक्क्यानुसार तिथं जागा किती त्याच्यानुसार आणि तुमची मागणी काय याच्यानुसार ज्या पण ट्रेड मध्ये तुम्ही फीड बसत असाल त्या ट्रेड तुम्हाला लगेच तिथं काय होईल, उमेदवारांच्या प्रवेशाच्या जागांचे वाटप करणे. त्या ठिकाणी त्या जागेवर लगेच तुम्हाला ज्या जागा आहे या जागा वाटप केल्या जातील. म्हणजे लगेच तुमचं त्या दिवशी ऍडमिशन होऊन जाईल. त्यानंतर सदेश प्रवेश फेरीत जागा बहाल करण्यात आलेल्या उमेदवारांनी सर्व मूळ कागदपत्रांच्या संबंधित
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत दिलेल्या मुदतीत प्रवेशाची प्रत्यक्ष कारवाई करणे. म्हणजे ज्या ज्या मुलांना आता तिथं लगेच ज्यांचं ऍडमिशन किंवा ट्रेड अलॉट होईल ते माईकवर तसं अनाऊन्स करतीलच आणि लगेच तुम्हाला तिथं समजून जाईल. जर तुम्हाला ट्रेड अलॉट झाली तर त्याच दिवशी त्याच जागेवर तुम्हाला जाऊन ओरिजिनल तुमचे कागदपत्र जमा करून लगेच तुम्हाला त्या दिवशी काय करायचं, ऍडमिशन हे घ्यायचंय. तर हे साधारण 2-3 दिवसात ही पूर्ण प्रोसेस तुमची काय होऊन जाते, पूर्ण होऊन जाते. तुम्ही जो पण आयट्या निवडाल त्या आयट्यात जाऊन तुम्हाला तिथं काय करायचंय, जागेवर ऍडमिशन घ्यायचंय. ऑनलाईन फक्त एकच प्रोसिजर करायची असते, जी मार्क अटेंडन्स आहे ही मार्क अटेंडन्स तुम्हाला भरायची असते. ती कशी भरायची ते मी तुम्हाला सांगेल, एकदम 2 मिनिटाचं काम असतं. हे व्हिडिओ मी खूप उशिरा बनवणार होतो, पण आधी कावर बनवलं, खूप मुलांना आता टेन्शन आलं ऍडमिशन होईल का नाही, कसं होईल, काय होईल, तर मग त्यांना एक फक्त माहिती म्हणून मी तुमच्यापर्यंत घेऊन आलोय. आता दुसरी गोष्ट, ज्या मुलांना काही प्रोफाईल ओपन करायला प्रॉब्लेम येतोय किंवा काही लॉग इन करायला प्रॉब्लेम येतोय किंवा ट्रेड वगैरे चेंज करायला प्रॉब्लेम येतोय, त्यांना पण मी एकदा सांगून ठेवतो काय. आता बघा, इथं आपली ही ऑफिशियल वेबसाईट आहे, प्रत्येक व्हिडिओच्या खाली लिंक असते, या व्हिडिओच्या खाली पण त्याची लिंक राहणारच आहे. बरं, इथं तुम्हाला यायचंय कॅन्डिडेट लॉग इनच्या खाली काय म्हटलंय, रजिस्टर कॅन्डिडेट लॉग इन, याच्यावर टिक करायचं. याच्यावर टिक केल्यानंतर तुमचा आयडी, पासवर्ड आणि हा कॅप्चा टाकायचा जो तुम्हाला मेसेजद्वारे आला असेल. आता याच्यावर काय करायचं, लॉग इन करायचं. आता लॉग इन केल्यानंतर तुमची जी प्रोफाईल आहे ही प्रोफाईल अशी दिसेल, उजव्या कोपऱ्याला वरती तुमचं नाव असेल, प्रथमेश वैष्णव. आता याच्यानंतर तुम्हाला काय करायचंय बघा, ऍडमिशन घेण्याआधी किंवा पुढच्या राऊंडला अजून पण तुम्ही ऑप्शन फॉर्म भरला नसेल तर तो भरण्याच्या आधी तुम्हाला काय करायचंय, मी त्याच्यावर पण व्हिडिओ टाकलेले आहे. हे बघा, इथे ऍडमिशन ऍक्टिव्हिटीजवर टिक करायचं. सर्वात खाली काय म्हटलंय, व्हॅकंट सीट रिपोर्ट, याच्यावर टिक करायचं. व्हॅकंट सीट रिपोर्ट म्हणजे काय, कोणत्या आयट्याला किती जागा बाकी आहे. त्यानंतर तुमचा हे निवडायची आयट्या, गव्हर्नमेंट का प्रायव्हेट, समजा गव्हर्नमेंट, तुमचा जिल्हा निवडायचा, नाशिक, भंडारा, अकोला, जो काय असेल. आता इथं अहमदनगर दिसतोय, मी तो टिक करतो. तालुका निवडायचा कोणता पण एक, समजा मी नगर तालुका निवडला. त्यानंतर खाली आता नगर तालुक्यात एकच आयटी आहे, त्याला मी काय केलं, सर्च केलं. आता याला सर्च, कोणताही मुलगा महाराष्ट्रातला कोणत्याही आयट्याचं हे बघू शकतो, व्हॅकंट रिपोर्ट बघू शकतो, याला काहीच प्रॉब्लेम नाहीये. आता बघा, अटेंडंट ऑपरेटर केमिकल प्लांट, किती कॅप राऊंडने किती भरायचे होते, 24. टोटल किती सीट आहे, 24. कॅपने किती भरले गेले, 6. त्यानंतर टोटल 24, कॅपने भरले गेलेले 6 आणि टोटल भरले किती गेलेले, 6. मग आता 24 मधून 6 गेले, किती जागा उरल्या, 18 जागा या रिकाम्या आहे या ट्रेडच्या. त्यानंतर इलेक्ट्रिशियन, तिसरा राऊंड चालू आहे तरी सुद्धा अजून एवढ्या जागा रिकाम्या आहे. इलेक्ट्रिशियन कॅप राऊंडने किती आहे, 40. भरायच्या किती, टोटल 40. भरल्या किती गेल्या, 8. साधारण 32 जागा इलेक्ट्रिशियनच्या काय रिकाम्या आहे, बघा लक्षात घ्या. आणि हे कधी बघतोय आपण, दुसरी प्रवेश फेरी झाल्यानंतर. आलं का लक्षात, दुसरी प्रवेश फेरी आता संपायला आली, तर दुसरी प्रवेश फेरी झाल्यानंतर सुद्धा किती जागा आहे, अजून 32 जागा शिल्लक आहे. इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक 24 आहे, 24 जागा आहे, 8 जागा भरल्या गेलेल्या आहे, तरी सुद्धा अजून 16 जागा. अशा जेवढा पण ट्रेड आहे त्या प्रत्येक ट्रेडचं तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता आणि त्या आयट्याला जाण्याच्या आधी बरोबर तुम्ही हा सर्व अभ्यास करून घेऊ शकता. याच्यानुसारच तुम्ही ज्या ट्रेड आहे या ट्रेड चॉईस करा. ट्रेड कसे चॉईस करायचे ते पण तुम्हाला सांगून देतो. सबमिट चेंज ऑप्शन प्रेफरन्स याच्यावर टिक करायचा. आता हा जो मुलगा आहे याचं ऑलरेडी या कॅप राऊंडला सिलेक्शन झालेलं आहे, त्यामुळे याला त्या ज्या ट्रेड आहे त्या ट्रेड भरता येत नाही. तुम्हाला काय करायचं, ऍडमिशन ऍक्टिव्हिटी झाल्यानंतर इथं काय म्हटलंय, सबमिट ऑप्शन्स चेंज प्रेफरन्स, याच्यावर टिक करायचं. याच्यावर टिक केल्यानंतर तुमचे जे ऑप्शन, सर्व ऑप्शन ओपन होऊन जातील, ते तुम्हाला सिलेक्ट करायचे. मी आणखी एका व्हिडिओमध्ये हे तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. आणि ज्या मुलांचा, एकच गोष्ट लक्षात घ्या फक्त, ज्या मुलांनी आता नवीन फॉर्म भरलेला आहे, नवीन रजिस्ट्रेशन केलेलं आहे, त्या मुलांना आता ऑप्शन फॉर्म भरता येणार नाही. त्यांना डायरेक्ट 22 ऑगस्ट 24 ऑगस्टला तुम्हाला जो ऑप्शन फॉर्म आहे ऑप्शन फॉर्म भरता येणार आहे. आणि तुम्हाला 2 दिवसाची मुदत भेटणार आहे, 24, 25 आणि 26. 24 आणि 25, 26च्या भरोसा नका राहू. 2 दिवसात तुम्हाला जे ऑप्शन फॉर्म आहे हे ऑप्शन फॉर्म भरायचे. हे व्हिडिओ एवढा लवकर बनवायचं कारण असं आहे, कॅप ऑप्शन जो आपला हा राऊंड आहे, काउन्सिलिंग राऊंड आहे, तो त्याला अजून भरपूर दिवस आहे. तोपर्यंत बऱ्याच मुलांपर्यंत ही जी व्हिडिओ आहे ही व्हिडिओ पोहोचून जाईल. मागच्या वेळेस व्हिडिओ बनवायला उशीर झाला, त्यामुळे मुलांपर्यंत खूप उशिरा पोहोचलं आणि त्यांचं ऍडमिशन घ्यायचं राहून गेलं. तर ही व्हिडिओ जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचवा. जी काउन्सिलिंग राऊंड आहे याच्याबद्दल मी तुम्हाला थोडी थोडी माहिती दिली. अजून जेव्हा त्याची तारीख जवळ येईल तेव्हा अजून त्याच्याबद्दल तुम्हाला मी आणखी डिटेल माहिती देईल. तुम्ही शेवटपर्यंत सोबत राहा. जेवढ्या पण मुलांचं ऍडमिशन बाकी त्यांचं ऍडमिशन 100% होणार. ठीक आहे, फक्त एकच तुम्हाला आठ सांगितले मी त्याच्यात, की तुम्हाला मनासारखे ट्रेड भेटेल असं होऊ शकत नाही. मनासारखे ट्रेड पाहिजे असेल तर तुम्हाला टक्के पण तसे पाडावं लागेल, साधारण 80-90च्या पुढे. तर ठीक आहे, या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती द्यायची होती. आणखी काय अडचण असेल खाली कमेंट करा. मी सर्व कमेंट वाचत असतो, प्रत्येक कमेंटला उत्तर द्यायचा मी प्रयत्न करत असतो. पण तिथं ऍडमिशनला पण बरीच गर्दी असते, त्यामुळे मला प्रत्येक कमेंटला आन्सर देणं शक्य होत नाही. तर ठीक आहे, या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच. थँक्यू.